ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाला माझं पूर्णपणे समर्थन आहे। जर दरवेळी अपघात होत असताना फक्त ट्रक चालकाची चुकी असते का? असं असेल तर तुमचे नियम असे कडक करा की रस्त्याच्या अधूनमधून रस्ता ओलांडताना जर कोणी दिसला तर त्याच्या घरच्यांना 10 लाख रुपये दंड करा। हा कायदा फक्त ट्रक चालकांना नाही, छोट्या वाहन चालकांना देखील लागू आहे। या कायद्याने चांगल्या घरातील लोक जेलमध्ये जाणार आहेत। आतापर्यंत जेलची मर्यादा 2 वर्ष होती, ती 10 वर्ष केली गेली आहे। त्यांना बेल घेण्यासाठी देखील 1 महिना लागेल। कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध ज्याच्याशी होतो त्या संघटनांशी चर्चा करूनच कायदा बनवायचा असतो। कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो। सध्या यांना पोलीस राज करायचं आहे। पोलिसी राज सुरू झालेलं आहे। ते पॉलिसी राज अंतिम टप्प्यात कुठे जातं ते पुढे कळेल। भारतामध्ये किसान आंदोलन सुरू झालं तेव्हा तुम्हाला वाटले होते 1-2 दिवसात ते मागे घेतील, ते काय करतील, पण माणसं जेव्हा हिंसेला पेटतात तेव्हा ते मरायलाही घाबरत नाहीत। ट्रक चालक आता घाबरले आहेत। 15 लाख आणायचे कुठून? पेट्रोल डिझेल सोडून द्या, उद्या भाजीपाला, दूध, जीवनावश्यक वस्तू देखील बंद होणार आहेत। गावोगावी जाणारे पाण्याचे टँकर सुद्धा बंद होतील। आणि हे फक्त ठाण्यापुरते मर्यादित नाही की वागळे इस्टेटमध्ये घडलं आणि दत्त मंदिरात बसून विषय सोडवला, हे भारतभर सुरू आहे। हे ट्रक ड्रायव्हर कुठलाही श्रीमंत घरातले नाहीत। ते कुठेही उच्चभ्रू सोसायटीत राहत नाहीत। ते रस्त्यावर कुठेही राहतात, बायका पोरांपासून लांब राहतात। यांना गरीब माणसांवर प्रेम नाही, आदर नाही। सर्व मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला जर तुमचा पॉलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे। या संपाला आणि आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाचे मी समर्थन करत नाही, पण या कायद्याविरोधात लोकांनी उभा राहिलं पाहिजे। ट्रक ड्रायव्हर उभे राहिले तर भारत बंद करू शकतात। उद्यापासून तुम्हाला पेट्रोल, खाद्यपदार्थ, भाज्या आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल। माझे 2-3 संघटनांशी बोलणं झालं। मी माझ्या मतावर ठाम असतो। मी कोणाच्या बोलण्याचं ऐकत नाही। मी माझ्या विचारांवर चालतो। आधीच देशात 40% ड्रायव्हर कमी आहेत। हा व्यवसाय आहे, चांगल्या नोकरीची संधी आहे, मात्र ही नोकरी कोणी करत नाही, कारण 12-12 तास ट्रक चालवावा लागतो। देशातील रस्ते बघा, ज्या रस्त्यावरून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारतभर हे ट्रक चालक फिरून तुमच्यासाठी जीवनावश्यक वस्तू पुरवतात। जगातल्या कित्येक देशांनी फाशी रद्द करून टाकली। आता आपल्याला माहिती आहे की मारामारी केली की साधारण 14 दिवस आपण बसवतात आपल्याला, आता डायरेक्ट 90 दिवस। म्हणजे ह्या राज्याचं, ह्या राष्ट्राचं जो परिघ आहे, जो जॉग्राफिकल बाउंड्रीज आहेत, त्याचा अर्धा जेल करावा लागेल। आज तुमच्या जेलमध्ये जागा आहे का माणसं ठेवायला? आज या नौपाड्यामध्ये 25-30 माणसं जर बसली लॉकअपमध्ये, तर माझ्या भाषेत बोलायचं झालं तर हागायला जागा नाही तिथे, धुवायला पाणी नाही तिथे। अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे कुठे मानवी मूल्य जपावी लागतात। ते आरोपी असे आहेत, ते गुन्हेगार नाही आहेत। त्यांना काय सुविधा देता तुम्ही? म्हणजे सगळ्या मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झाला पाहिजे। कधीतरी तुमचाही मुलगा गाडी चालवणार आहे, घडू नये, पण तुमच्याही मुलाच्या हातनं ऍक्सिडेंट झाला आणि एखादा पोरगा मिळाला, नंतर तुम्हाला कळेल की या कायद्यात वाईट काय, त्याच्या आधीच जागे व्हा। सर, या संपाला किंवा आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण देखील लागलेलं नाही, असं आहे की त्याचं मी समर्थन करत नाही, पण या कायद्याविरोधात लोकांनी उभं राहिलं पाहिजे। आणि ट्रक ड्रायव्हर उभे राहिले तर ते भारत बंद करू शकतात। उद्यापासून तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही, उद्यापासून खाद्यपदार्थ मिळणार नाही, उद्यापासून भाज्या मिळणार नाही, आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल। गाड्या जाणार कशा? सर, पोलीस बंदोबस्त पोलीस आहेत किती हो? पोलीस आहेत किती? आणि पोलिसी राजे काय? पोलीस बंदोबस्त घाबरतो काय पोलिसांना? समर्थन दिलेलं आहे। काही संघटनेशी कोणाशी बोलणं? माझं 2-3 संघटनांशी बोलणं झालं आणि मी माझ्या मतावर ठाम असतो। मी कोणाच्या बोलण्यावर ऐकत नाही, मी माझ्या विचारांवर चालतो। तुम्ही फक्त जिथे क्रॉस लाईन्स आहेत, जिथे तुम्ही क्रॉस करू शकता, तिथे तुम्ही क्रॉस करायला शिका ना पहिले। तुम्हाला शॉर्टकट मारायचे असतात, तुम्हाला ओव्हरब्रिज दिलेले आहेत, किती जण जातो ओव्हरब्रिज?
लेन सोडून तेव्हा त्यांच्या ते लेन सोडायचा कायदा करा ना तुम्ही, आम्ही कुठे नाही म्हणतो. त्याच्यावर सुद्धा अपघात त्यांच्यावर मग मी सांगतो ना तुम्हाला, त्याच्यावर कायदा करा आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंदवा. पण ट्रकवाल्याने कोणाला उडवला आणि तो मेला म्हणून त्याला 10 वर्षाची कैद, ही काय मस्करी आहे? एक तर आधीच 40% ड्रायव्हर कमी आहेत या देशात. हा व्यवसाय आहे, ही चांगली नोकरीची संधी आहे, तरी 40% लोक नाही करत. कारण का 12-12 दिवस ट्रक चालवावे लागतात. तुम्ही विचार करा, हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा इथनं काही सामान घेऊन JNPT मधनं ड्रायव्हर जातो, तेव्हा ते वरचा जो टर्न आहे ते कसे, जरा गुगलवर जाऊन बघा ते ट्रक ड्रायव्हर कसे ट्रक चालवतात. ते जीवाची पर्वा न करता तुमच्या गहू तांदूळ अमुक तमुक घेऊन जातात ना. म्हणजे कोणाच्या कामाची किंमतच नाहीये भारतात. असं नाही होत. प्रत्येक माणसाच्या त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल एक थोडासा सार्थ असा आपल्याला प्रेम आदर असलाच पाहिजे. सर, काल पंपावरती मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाला. आज पंप बंद करण्याची वेळ आलेली आहे. येणार ना. जा पोलीस पाठवा आता इंडियन ऑइल मध्ये, भारत पेट्रोलियम मध्ये, आणि त्यांना सांगा डब्याने घ्या येऊन जरा पेट्रोल वगैरे. बघा जमतं का? सगळीकडे पोलीस 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 सुद्धा माणसंच येतो. त्यांनाही समजतो दुःख काय आहे. कोणी ट्रक ड्रायव्हर हिनानंदानी मध्ये राहतो काय? ते ट्रक ड्रायव्हर बिचारे राहतात झोपडपट्टीमध्ये कुठेतरी चाळीमध्ये. 4-4, 5-5 दिवस बायका पोरांपासून लांब राहतात. ते राहतात कुठे, खातात काय, आंघोळ काय करतात, कोणाला माहिती आहे का? गरीब माणसाबद्दल कणव नाही, प्रेम नाही, आदर नाही. आपल्या देशाला घेऊन जायचा पोलिसी राज सुरू झालंय आणि पोलिसी राजाच राज हे अंतिम अवस्थेत कुठे जातं हे आपल्याला जास्त माहिती. सर, ट्रक चालकांचा असंपर्क सुरूच राहिला तर काय वाटतं येणाऱ्या 24 तासातली असं आहे की तुम्हाला असंच वाटलं होतं जेव्हा भारतामध्ये किसान आंदोलन सुरू झालं होतं, 1-2 दिवसात मागे घेतील, काय करतील. माणसं जेव्हा ईर्षेला पेटतात ना तेव्हा मारायलाही तयार होतात. ट्रकवाले घाबरले. 10 वर्ष जेल आणि 15 लाख रुपये दंड. आणायचं कुठनं 15 लाख रुपये वाईटचा दंड? त्याला काय वाईट मध्ये पगार मिळतो? त्याच्या घरात काय 4-5 किलो सोनं आहे? माणसाची नोकरी आणि त्याचं मूल्य हे समजून घेण्याचं काम असतं. आणि त्याच्यासाठी आपली नजर चौफेर फिरलेली असली पाहिजे की कोणाची काय जबाबदारी आहे, त्या जबाबदारीने काय होऊ शकतं. उद्या भाजीपाला बंद होणार आहे, उद्या दूध बंद होणार आहे. पेट्रोल डिझेल द्या सोडून, हे दुधाशिवाय आणि भाजीपाल्याशिवाय तू तरी जगशील का? मटण बंद होईल, चिकन बंद होईल. जे पाण्याच्या टँकर्स गावावर जातात त्या टँकर्स बंद होतील. आणि हे फक्त ठाण्यापुरतं वागडी इस्टेट पुरते मर्यादित नाही की दत्त मंदिर मध्ये बैठक झाली आणि प्रश्न सोडवला. हा भारतभरचा संप आहे. थँक्यू. कुछ दिनों पहले भारत में कानून बदलने का प्रस्ताव रखा गया. इस कानून में एक कानून ये भी था कि ट्रक मोटर एक्सीडेंट में अगर कोई आदमी मर जाता है तो ड्राइवर को 2 साल की सजा होती थी पूरे जांच के बाद. अब ये कानून बदल के ड्राइवर को 10 साल की सजा दी गई है और उसे 15 लाख का जुर्माना अदा करना पड़ेगा. एक तो पहले ही रिपोर्ट्स के अनुसार ड्राइवर भारत में 40% कम है और हमारी पूरी सप्लाई चेन जो है, धान्य से लेके पेट्रोल तक, ये सप्लाई चेन ट्रक के ऊपर अवलंबन है. अब ये तो नहीं है कि हर बार ड्राइवर की ही गलती होती है. कुछ लोग डिवाइडर के ऊपर कूदी मार के बाहर आते हैं, कुछ गाड़ियां अचानक से रुक जाती है, तो पीछे का ट्रक ड्राइवर क्या करेगा?
चारों तरफ से सोच के निर्णय लेना चाहिए था। इसमें तो आपने ट्रक ड्राइवर को गुनहगारी साबित कर दिया है, और इसलिए ट्रक ड्राइवर अब गए हड़ताल पे। मैं इस हड़ताल का पूरा समर्थन करता हूं। ऐसे कानून लाके आप पूरे देश को ही अंदर करना चाहते हो। पहले 14 दिन में जामीन मिलता था, बेल मिलता था, और डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने संविधान के मसूदे पे बात करते हुए कहा था कि बेल लेना ये किसी भी मुजरिम की का अधिकार है, उसको बेल मिलना ही चाहिए। आपने वो बेल बढ़ा के 90 दिन कर दिया, तो आप किसी को भी उठा के 90 दिन जेल डाल सकते। 90 दिन जेल में जाना यानी खत्म। तो ऐसे जो कानून में बदलाव आ रहे हैं और जो देश की जनता को मालूम ही नहीं है, मैं उनको अगवा करना चाहता हूं कि तुम अगर गाड़ी से जा रहे हो और तुम्हारे सामने कोई आदमी आ गया गलती से और तुमने उसको उड़ा दिया और वो गलती से मर गया, तो आपको 10 साल की सजा हो सकती है। ये सब राक्षसी कानून है। ये कोई लोकतंत्र के परिप्रेक्ष्य में बनने वाले कानून नहीं है। ये सिर्फ लोगों को डर दिखाने का काम हो रहा है, और ये देश एक जेल हो जाएगा और कुछ नहीं। सर, पहले नोटबंदी के बाद एटीएम के बाहर लाइन लगी थी, आज पेट्रोल पंप के बाहर लाइन है। नहीं लगेगी ना, अभी वस्तु भी बंद होने वाली है कल से। ऐसा है कि तुम मानते ही नहीं हो, तुम जुल्म बढ़ाते ही जा रहे हो। किसान के 4 बिल जो आए थे वो खतरनाक थे, लोग बता रहे थे आपको, आप माने नहीं। किसान आंदोलन हुआ, जब आपको पता चला कि किसान आंदोलन अब हाथ से बाहर चला जाएगा, फिर आपने वापस लिया। कल अगर यही ट्रक ड्राइवर रास्ते पे ट्रक छोड़ के चले गए तो आपको देश बंद करना पड़ेगा, देश बंद।